आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। नमस्ते, मी आहे वसीम शेख आणि तुम्ही पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। सर्वात अगोदर तर पोलीस प्रशासनाला हार्दिक हार्दिक अभिनंदन। का तर यूपी बिहार सारख्या सिटीचं जे नाव ठेवत होते की मिरजेचं काय यूपी बिहार होत आहे काय, तर त्याचे भव्य वाटचालीस पोलीस प्रशासनाला हार्दिक अभिनंदन। आणि 1/4/2026 रोजी एक पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आणि त्याच्यात उल्लेख होता की अग्निशस्त्र आणि अवैध धंदे ह्याच्यावरती आळा घाला म्हणून। तर पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष करून एक निष्पाप मुलाचा जीव गेला। मी 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 बोलत आहे सांगलीमध्ये परवा झालेल्या एका इन्सिडेंट बद्दल। त्यामध्ये पोलिसांनी दखल घेऊन अग्निशस्त्र कोण आणतोय कुठून आणतोय याच्यावरती कारवाई केली असती तर एक निष्पाप मुलाचा बळी गेला नसता। आणि किती निष्पाप मुलांचा जीव धारेवरती धरणार आहे। आणि पोलीस प्रशासनाने आता तरी जाग येते का नाही, आणि जर जाग आली असेल तर गोरगरिबांवरती कारवाया करण्यापेक्षा हे अग्निशस्त्रे कोयते सारखे कोण कुठून आणतोय आणि त्यांचा म्होरक्या कोण आहे याच्यावरती लक्ष घालावे। आणि मिरज सांगलीमध्ये जे चाललेले अवैध धंदे आहेत, मटका व्हिडिओ गेम आज अखेरपर्यंत सुद्धा बंद नाहीत। तर ह्यांना श्रेय कोण देते? काय यांच्या पाठीमाग मोठा राजकीय हात आहे का? पोलीस प्रशासन बघून सुद्धा न बघल्यासारखं करतात त्यांच्यावरती। पोलीस प्रशासन यांनी एवढं का सूट दिलेली आहे त्यांच्यावरती? परवाच आमदार सदाभाऊ खोत यांनी यांची प्रतिक्रिया न्यूज माध्यमांना दिली, तर त्यांनी स्पष्टपणे बोलले की पोलीस प्रशासनांना हप्ते खातात। तर ह्याचे धागेदोरे कुठेतरी पोलीस प्रशासनांना जोडतात, म्हणूनच सदाभाऊ खोत सारख्या आमदारांनी काळजीपूर्वक हे बोललेलं आहे। आणि दुसरी आकर्षक गोष्ट म्हणजे सदाभाऊ खोत बोलू शकताय तर हे मिरजेचे आमदार, सांगलीचे आमदार आणि खासदार अजूनपर्यंत झोपत आहेत काय? खरंच ह्या आमदार खासदारांना मिरजेचा यूपी बिहार बनवूनच सोडणार आहेत काय? जर त्यांना हे काम झेपतच नसेल तर ह्या आमदार खासदारांनी ह्यांचे राजीनामे द्यावे, नाहीतर त्यांनी पोलीस प्रशासनाकडे व महाराष्ट्र सरकाराकडे एक सामान्य नागरिकांना शस्त्र बाळगण्यासाठी परवाना द्यावा, नाहीतर असेच कितीतरी निष्पाप जीव जातील। आणि जे अनधिकृत धंदे चालू आहेत मिरज सांगलीमध्ये ह्यांना सुद्धा ह्यांचा पण परवाना सुद्धा सामान्य नागरिकांना देऊन